सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर यश आलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय। शुक्रवारी मध्यरात्री जे.पी. नड्डा यांनी रुग्णालयात सोनम वांगचुक यांची भेट घेतली। त्यानंतर वांगचुक यांनी 26 दिवसांनी आपलं उपोषण सोडलंय। पण दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी आंदोलनावर ठाम होती। जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत देशभरात आंदोलन थांबणार नाही असा इशारा दिला। त्यानंतर अखेर आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत आपण राजीनामा दिल्याची घोषणा केलेली आहे आणि त्यानंतर आंदोलकांनी एकच जल्लोष केला। दरम्यान विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्यात त्यावर एक नजर टाकूया। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा ही पहिली अट होती, मागणी होती आंदोलकांची। ती मागणी मान्य करण्यात आली आहे। आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर जे खटले दाखल झाले ते मागे घ्यावे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा। तर या सगळ्या मागण्या होत्या ज्या मान्य करण्यात आल्यात सरकारकडून।